जय जय रघुवीर समर्थ। कोणी कितीही जवळचं का असेना, पण तो आधी स्वतःचा फायदाच बघतो। मित्रांनो, काही लोक इतक्या विश्वासाने खोटं बोलतात की तुम्हाला कधीच समजत नाही की ते तुमच्याशी खोटं बोलत आहेत। लोकांना तुमची किंमत फक्त तेव्हाच कळते जेव्हा खूप उशीर झालेला असतो। विश्वास मिळवायला संपूर्ण आयुष्य लागतं, पण तो तोडायला एक क्षण पुरेसा असतो। बदलणं तर ठरलेलंच आहे। प्रत्येक गोष्ट बदलते। कुणाचं मन बदलतं तर कुणाचे दिवस बदलतात। लोक योगायोगाने भेटतात, पण वेगळे मात्र स्वतःच्या इच्छेने होतात। विसरणं शिकून घ्या साहेब, याच्यातच तुमचा फायदा आहे, कारण ही दुनिया देखील तुमच्यासोबत हेच करणार आहे। एका ठराविक काळानंतर एकतर वेदना संपतात किंवा माणूसच संपतो। चरण त्यांचे स्पर्श करावेत ज्यांचं आचरण पवित्र आहे। कोणाची सवय लागणं प्रेम होण्यापेक्षा अधिक धोकादायक असतं। जी गोष्ट सहज मिळते तिची माणूस कधीच किंमत करत नाही। स्वार्थी नाती जितक्या लवकर जुळतात तितक्याच लवकर तुटतात। मित्रांनो, गर्व आणि अहंकारामुळे माणूस स्वतःच आपली नाती बिघडवत असतो। माणूस गर्दीत कधीच हरवत नाही, तो हरवतो तेव्हाच जेव्हा तो एकटा असतो। मित्रांनो, काही माणसं कमजोर असतात। जिथे राग व्यक्त करायला हवा तिथेच ते अश्रू ढाळतात। काही वेळा मनात खूप काही बोलायचं असतं, पण मनातलं मनातच राहून जातं। मी कधीच कोणाला आजमावून बघितलं नाही। जितकं प्रेम दिलं तितकं प्रेम कधीच मला परत मिळालं नाही। कधीतरी कुणाला माझी कमतरता जाणवेल, पण बहुतेक देवाने मला तसं बनवलं नाही। मित्रांनो, तुम्ही कितीही मनापासून नाती निभावली तरी बदलणारा माणूस बदलतोच। विसरणारे तर जगून जातात, पण तेच मरतात जे आपल्या प्रेमाला विसरू शकत नाहीत। तुटून प्रेम करणारे शेवटी स्वतःच तुटून जातात। कपड्यांच्या जुळवणीने फक्त शरीर सुंदर दिसेल, पण नाती आणि परिस्थितीशी जुळवणी केल्यास संपूर्ण आयुष्य सुंदर होईल। मित्रांनो, खोटी आशा दाखवण्यापेक्षा सत्य सांगून नकार दिला तरच चांगला आहे। आयुष्यात गैरसमज निर्माण करणं चूक करण्यापेक्षा अधिक धोकादायक असतं। जर आनंदी राहायचं असेल तर तुमचे निर्णय तुमच्या परिस्थितीला पाहून घ्या, जगाला पाहून नाही। कारण जगाच्या अपेक्षेने जर निर्णय घ्याल तर नेहमीच दुःखी राहाल। आयुष्य आपलंच असतं, पण जगावं मात्र इथे दुसऱ्यांसाठीच लागतं। मित्रांनो, आयुष्य तर आपलंच असतं, पण जगावं मात्र इथे दुसऱ्यांसाठीच लागतं। लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्याच निर्माण करतात। त्यामुळे धागा गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवा। तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही, पण तुमच्यात काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे। गेलेला काळ फक्त तुमच्या आठवणीत आहे आणि येणारा काळ तुमच्याच हातात आहे। मित्रांनो, थेंबासारखं माणसाचं आयुष्य असतं, पण अहंकार मात्र महासागराइतका मोठा असतो। इथे प्रत्येक जण प्रवासी आहे, शेवटी आठवणींमधूनही निघून जातो। गेलेला काळ परत येत नाही, पण त्या काळातल्या लोकांचं वागणं कायम लक्षात राहतं। लोकांकडून खूप अपेक्षा ठेवल्या तर कायम दुःखी व्हाल आणि लोकांना त्याचं काहीच फरक पडत नाही। ही नाती पण अजब असतात, विश्वासाशिवाय सुरू होत नाहीत आणि फसवणुकीशिवाय संपत नाहीत। मित्रांनो, संकटाच्या वेळी मदतीचं नाटक करणारे लोक तुमच्या पडझडीचा आनंद घेत असतात। श्वासांवरही विश्वास ठेवता येत नाही आणि आपण मात्र माणसांवर विश्वास ठेवतो। आता मला त्रास होत नाही, कितीही मोठ्या उंचीवरून मला पाडलं तरी, कारण मला धक्का त्यांनी दिला आहे ज्यांच्यावर मी स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास ठेवला होता। मित्रांनो, जो तुमच्या भावना समजून सुद्धा तुम्हाला दुखावत असतो तो तुमचा कधीच होऊ शकत नाही। तुमचा विश्वास डोंगराला हलवू शकतो आणि तुमचा संशय नात्यांमध्ये डोंगर उभा करू शकतो।
कधीही असं मत ठेवू नका की तुम्ही एकटे आहात. उलट असं समजा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात. शब्द सगळ्यांसाठी वापरायची गरज नाही. फक्त शांत राहा आणि पहा कोण तुम्हाला समजून घेत आहे. एक वेळ अशीही येते जेव्हा माणूस वेदना सहन करायलाही शिकतो. रुसण्याचा अधिकार फक्त आपलेच देतात. परक्यांसमोर तर नेहमी हसावंच लागतं. कुणावर प्रेम करणं चुकीचं नाही, पण कुणावर प्रेम करून त्याला सोडून देणं हे मात्र फार चुकीचं असतं. मी जेव्हा बुडालो तेव्हा समुद्रालाही आश्चर्य वाटलं की हा अजब माणूस आहे, कुणालाही हाक मारत नाही. मित्रांनो, जो कायम शांत असतो तो आपल्या शांततेतही सगळं काही सांगून जातो. खरं प्रेम बहुतेक वेळा चुकीच्या लोकांवरच होतं. मित्रांनो, प्रत्येक अश्रू डोळ्यांमध्ये आणू नका. हृदयातील प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगू नका, कारण लोक हातात मीठ घेऊन फिरतात. म्हणून प्रत्येक जखम सर्वांना दाखवू नका. जेव्हा खूप काही सांगायचं असतं तेव्हा माणूस बहुतेक वेळा शांत राहू लागतो. लोक त्यांच्या जागी अगदी बरोबर असतात. फक्त आपण त्यांना काहीसं जास्त चांगलं आणि आपलं स्वतःचं मानतो. काय लिहिलं आहे नियतीने कोण जाणू शकेल. 2 दिवस दूर राहून बघा. बोलणं तर दूर, तो तुम्हाला आठवणही काढणार नाही. प्रार्थना करा की मी काही मार्ग शोधू शकू, तुम्हालाही पाहू शकू आणि स्वतःलाही सावरू शकू. मित्रांनो, तुम्ही ज्या माणसाची जितकी जास्त किंमत करता तो माणूस तुम्हाला तितकंच जास्त रडवतो. प्रत्येकाला आपला वेळ देणं म्हणजेच वेळेचा अपमान असतो. ते लोक कोणत्या दुःखातून गेले असतील ज्यांचे साथीदार त्यांच्या वचनांपासून फिरले असतील. मित्रांनो, संसार फक्त स्वार्थाने चालतो. हिवाळ्यात ज्या सूर्याची वाट पाहिली जाते त्या सूर्याची उन्हाळ्यात उपेक्षा केली जाते. तुमची किंमत फक्त तेव्हाच असते जेव्हा लोकांना तुमची गरज असते. मला त्यांच्यावर हसू येतं जे बाहेरून माझ्यासोबत असतात पण आतून माझ्याच विरोधात असतात. योग्य वेळी योग्य गोष्ट समजणारा आणि चुकीच्या वेळी योग्य गोष्ट समजवणारा हे दोघंही फार दुर्मिळ असतात. तुम्हाला माझ्याहून चांगला कोणी मिळेल पण तुम्हाला कधीच समाधान मिळणार नाही. हे जिंदगी, तक्रारी तर खूप आहेत तुझ्याकडून, पण मी शांत आहे, कारण जे तू मला दिलं आहे ते खूप जणांच्या नशिबातही नाही. जिंदगी नेहमीच आपल्या मनाने जगा. जर लोकांच्या मनाने जगलात तर ना लोकांचे राहाल ना स्वतःचे राहाल. मित्रांनो, विश्वास ही अशी गोष्ट आहे जी तुटते तेव्हा आवाज होत नाही, पण त्याचा प्रतिध्वनी आयुष्यभर ऐकू येतो. धर्म कुठलाही असो, तुम्ही फक्त चांगले माणूस बना. हिशोब तुमच्या कर्माचा होईल, तुमच्या धर्माचा नाही. तुझ्या फसवणुकीने मला बदलून टाकलं. आता रक्ताऐवजी राग आणि तिरस्कार वाहत आहे. जे लोक काळजी न करण्याचं नाटक करतात तेच लोक सर्वाधिक काळजी करत असतात. मित्रांनो, त्यांच्यापासून घाबरू नका जे तुमच्याशी भांडतात, तर घाबरा त्यांच्यापासून जे आपले होऊनही तुमच्याशी फसवणूक करतात. जो तुमचा नाही त्याच्यावर कधीही हक्क दाखवू नका, आणि जो तुमच्या दुःखाची जाणीव ठेवू शकत नाही त्याच्यासमोर कधीही आपल्या वेदना मांडू नका. जगात सर्वात आनंदी तेच लोक असतात जे एकटे राहण्याची कला शिकलेले असतात. मित्रांनो, इथे कोणालाही फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या परिस्थितीत जगता. तुम्हालाच तुमची परिस्थिती बदलावी लागेल. स्वतःशी एवढं मजबूत राहण्याचा संकल्प करा की जगातील कोणतीही गोष्ट तुमच्या मनशांतीला धक्का देऊ शकणार नाही. जेव्हा कोणाच्या आयुष्यात तुमच्या जागी कोणी दुसरा येतो तेव्हा मागे हटणं हेच योग्य असतं. अनेकदा माणसाला तेच नातं थकवून टाकतं जे त्यांचं एकमेव समाधान असतं. मित्रांनो, जो दुसऱ्याच्या प्रगतीने जळतो त्याच्या आजाराला कोणतंही औषध नाही. आता तुम्ही मला काय बनवाल? मी तर आता रागावणं सोडलं आहे.
मैत्रीही महत्वाची आहे, नातीही महत्वाची आहेत. पण आयुष्याच्या संकटांनी आणि वाईट काळाने शिकवलं आहे की एकटे राहण्याची कला शिकणं सर्वात आवश्यक आहे. माझ्या मधासारख्या गोड जीवनाला कर्ट करून टाकलं. ज्याला मनापासून प्रेम दिलं त्यानेच आम्हाला एकटं करून टाकलं. ते लोक खूप मजबूत होतात ज्यांच्याकडे गमावण्यासाठी काहीच उरलेलं नसतं. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो सगळ्यांचा असतो तो कधीच कुण्या एका व्यक्तीचा नसतो. काही नाती तुटून जातात पण कधीच संपत नाहीत. माशांना हे समजून आनंद झाला की माणूस सुद्धा आता माणसाला जाळ्यात अडकवू लागला आहे. कोणाला हरवण्याची हौस नाही, फक्त स्वतःला अमर्याद पुढे नेण्याची जिद्द आहे. तू ज्या दिवशी तुझ्या आयुष्यात माझी उणीव जाणशील त्या दिवशी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीस. एखाद्याच्या अंत्ययात्रेला अशीच गर्दी होत नाही. प्रत्येक व्यक्ती चांगली वाटते पण फक्त निघून गेल्यानंतर. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो तोच माणूस आपल्या भावनांचा सर्वात जास्त फायदा घेतो, कारण तो आपली कमजोरी ओळखून असतो. इतके समंजस बना की कोणालाही माफ करू शकता, पण इतके मूर्खपणाने वागू नका की पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवाल. मित्रांनो, जो समजूनच घेत नाही त्याला समजवायची गरज काय, आणि जो ऐकायलाच तयार नाही त्याला सांगायची गरजच काय. ज्या नात्यांमध्ये एकमेकांच्या भावनांचा सन्मान आणि किंमत नाही त्या नात्यांना जबरदस्तीने टिकवायची गरजच काय आहे. ही लढाई नेमकी कुणासाठी, विजय आणि पराजय कुणासाठी, संपूर्ण आयुष्यभर संघर्ष कुणासाठी. जो आला आहे तो एक दिवस जाणारच आहे. मग माणसाला एवढा अहंकार कशासाठी. ज्याला कुणाचाही काही फरक पडत नाही त्याला कोणाच्या तरी वागण्याने खूप फरक पडत असतो. मनापासून कोणत्या गरजूला मदत करून बघा. जर मनाला समाधान वाटलं नाही तर मग सांगा. ज्याला जायचं आहे त्याला जाऊ द्या. तो आज जरी थांबला तरी उद्या नक्कीच जाईल. एक तरी अशी गोष्ट बोला की समोरच्याला समजेल की तुम्ही माझेच आहात. कोणाला दुर्लक्ष करणे आणि खरोखरच व्यस्त असणे यात खूप फरक असतो. ज्यांना स्वप्न पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते, आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो. सौंदर्य हे दिसण्यात नसतं, ते आपल्या वागण्यात आणि इतरांशी असलेल्या वर्तणुकीत असतं. आत्महत्या स्वीकारणारा समाज आनंदाने केलेलं प्रेमविवाह मात्र कधी स्वीकारत नाही. एखाद्याची सवय बघायची असेल तर त्याला सन्मान द्या, आणि एखाद्याची खरी वृत्ती समजून घ्यायची असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या. माझ्या दुर्बलतेचा गैरसमज करून घेऊ नका. मी प्रेम आणि वार दोन्ही करायला शिकलो आहे. कधी कधी शांतता नुसतीच नसते, काही वेदना अशा असतात ज्या आवाजच काढून घेतात. मित्रांनो, चेहरा स्वच्छ पण हृदय काळं, तोंडावर गोड पण मागे विषारी, याचाच तर जगाचा खरा चेहरा आहे. वेळ येण्याआधी स्वतःला बदला, कारण वेळ बदलला तर खूप त्रासदायक होईल. आजच्या काळात तोच देव आहे ज्याच्याकडे पैसा आणि प्रतिष्ठा आहे. आजच्या काळात नात्यांचे दुसरे नाव पैसा आहे. कृत्य कितीही वाईट असले, जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचे अज्ञान, तुमचे वाईट वर्तन आणि वाईट कर्म सारे माफ केले जाते. हे कलियुग आहे साहेब. चांगल्यांसोबत वाईट होईलच याची खात्री बाळगा. काही लोक फक्त स्वार्थासाठीच नाती बनवत असतात आणि स्वतःचं काम झालं की खऱ्या माणसांचं हृदय तोडत असतात. ते समजतात की त्यांच्यासारखं हुशार कोणीही नाही, पण प्रत्यक्षात ते स्वतःचेच नशीब फोडत असतात. ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या. संबंधांमध्ये प्रेम हवं, भीक मागणं नाही. जर कधी जाणवलं की कोणीतरी तुम्हाला टाळत आहे तर पुन्हा त्यांना कधीच त्रास देऊ नका. एका हद्दीपर्यंत तुटून गेल्यानंतर माणूस आपल्या हक्कात आलेल्या आनंदालाही नाकारतो. ज्यांनी तुम्हाला वेदना दिल्या
त्यांना देखील वेदना मिळतील आणि विश्वास ठेवा, तुम्हाला ते पाहण्याची संधी नक्कीच प्राप्त होईल. आपला तोच असतो जो दुसऱ्यांसाठी तुम्हाला कधीच दुर्लक्षित करत नाही. अरे, कदर करायची असेल तर जिवंत असतानाच करा, कारण अंत्यसंस्काराच्या वेळी द्वेष करणारेही रडतात. गप्प बसून सहन करत राहिलात तर तुम्ही चांगले, पण जर तुम्ही बोलून दाखवले तर जगात तुमच्यासारखा वाईट कोणी नाही. प्रत्येक नात्याच्या वेगवेगळ्या सीमा असतात, पण जेव्हा विषय आत्मसन्मानाचा असेल तेव्हा त्या नात्याला पूर्णविराम देणंच योग्य असतं. मित्रांनो, आधार माणसाला आतून पोकळ करून टाकतात आणि अपेक्षा त्याला कमकुवत करतात. म्हणून स्वतःच्या ताकदीवर जगायला शिका, कारण तुमच्यासारखा चांगला साथीदार तुम्हाला कोणीच भेटणार नाही. नशीब आणि आपले लोक यांच्यावर कधीच पूर्ण विश्वास ठेवू नका, कारण हे दोघेही कधीही बदलू शकतात. नरम मनाचे लोक लवकर रडतात, लवकर रुसतात आणि मग पटकन मान्यही होतात. असं म्हणतात की असे लोक देवाला खूप प्रिय असतात. आशा ठेवणं चूक नाही, पण आपली चूक एवढीच असते की आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा लावतो. शब्दालाही स्वतःचा एक स्वाद असतो. बोलण्याआधी थोडं चाकून पहा. जर स्वतःला चांगलं वाटलं नाही तर इतरांना कसं चांगलं वाटेल. हृदय आजही जिवंत आहे, पण भावना मात्र मेलेल्या आहेत. त्यांना मुक्त करून टाकलं. जे आमच्या मनात राहून नजरेने कोणीतरी दुसरा शोधत होते. जो माणूस दुःखातही हसणं शिकतो त्याचं जीवन खरंच यशस्वी झालेलं असतं. जगायचं असेल तर हसणं शिकून घ्या, कारण रडायला तर लोक लावणारच आहेत. ते लोक शेवटी आपल्याला सोडूनच जातात ज्यांच्याशी आपण मनापासून जोडले गेलेले असतो. ज्या दिवशी तुम्ही एखाद्याला तुमची सवय बनवता त्या दिवशी तो माणूस तुम्हाला कधीही उद्ध्वस्त करू शकतो. मित्रांनो, प्रेम इतकंच करा की तुमच्या आत्मसन्मानाची चेष्टा होऊ नये. मान्य आहे, प्रेम महत्वाचं आहे, पण इज्जतीपेक्षा कधीच महत्वाचं नाही. सुंदर दिसणं गरजेचं नाही, पण कोणासाठी तरी अत्यंत महत्वाचं असणं हेच खरं सौंदर्य आहे. शरीरावर जखमा सोसता येतील, पण आत्मसन्मानावर आलेली ओरकडही सहन करता येणार नाही. पूर्णपणे जगायचं असेल तर कधीही कोणावर जीव लावू नका. हे प्रेमाचं नवीन युग आहे. जिथे आज तुम्ही आहात तिथे उद्या कोणीतरी दुसरं असेल. जीवन मोहाने सुरू होतं आणि मोहाचा भंग झाल्यावर संपतं. मित्रांनो, जो तुमच्या आयुष्यातून जाऊ इच्छितो त्याला मार्ग द्या. जर तुम्ही त्याला थांबवण्याची विनंती केली तर तो तुमचा कधीही सन्मान करणार नाही. या जगात कोणीही कोणाचा खरा हमदर्द नसतो. मृतदेह स्मशानात ठेवून त्याचे स्वतःचेच विचारतात, अजून किती वेळ लागेल. तुमच्या मनाची गोष्ट त्याच व्यक्तीसमोर उघडा जी तुम्हाला समजून घेऊ शकेल. आठवण येणे आणि आठवण काढणे हे दोन्ही वेगळे असते. आपण त्यांची आठवण काढतो जे आपले असतात, आणि आपली आठवण त्यांनाच येते जे आपल्याला आपले मानतात. मन आणि बुद्धी यांच्या संघर्षात झोप व्यर्थ जाते. धनाने आपण जीवनातील सर्व सुखसोयी मिळवू शकतो, पण खरी शांतता फक्त चांगल्या कर्मांमध्येच असते. माझं ऐका, तुम्ही एकटेच राहा. ना कोणी दुखावेल, ना कोणी रडवेल, ना कोणी अपेक्षा निर्माण करेल, ना कोणी सोडून जाईल. तुम्ही कोणासाठी तुमचं अस्तित्वही पणाला लावाल, पण तो व्यक्ती फक्त तेव्हाच तुमची साथ देईल जोपर्यंत तुम्ही त्याच्या कामाचे आहात. ज्या दिवशी तुम्ही त्याच्या उपयोगाचेही राहणार नाहीत किंवा त्याच्याविषयी चूक कराल त्या दिवशी तो तुमच्या सर्व चांगुलपणाला विसरून तुम्हाला तुमची जागा दाखवेल. मित्रांनो, सर्वांकडे जीवन आहे, पण इथे प्रत्येक जण खरंच जगतो असं नाही. आयुष्य मित्रांसोबत मोजले जाते आणि प्रगती शत्रूंसोबत मोजली जाते. ज्या लोकांकडून काहीही अपेक्षा नसते तेच वाईट काळात तुमच्या सोबत उभे राहतात. संशयाचा कोणताही इलाज नाही.
चारित्र्याचा कोणताही पुरावा नाही, मौनापेक्षा चांगले कोणतेही साधन नाही आणि शब्दांपेक्षा धारदार कोणतेही बाण नाहीत. फुरसतीत आठवण करायची असेल तर करूच नका. आम्ही एकटे आहोत पण निरर्थक नाही. बोलले गेलेले शब्द, गेलेला वेळ आणि तुटलेला विश्वास हे कधीच परत येत नाहीत. सन्मान आणि अपमान दोन्ही तयार ठेवा, कारण जो जसा पात्र असेल त्याला तसे द्या. जे अंधारातून गेले आहेत त्यांनाच समजते की जेव्हा काहीच दिसत नाही तेव्हा काय काय दिसून येते. लोक तुमची किंमत फक्त तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांनाही दुर्लक्ष करायला शिकाल. मित्रांनो, दुःख येण्याआधीच दुःखी होणारा माणूस गरजेपेक्षा जास्त वेदना भोगतो. कोणीतरी समजून घेणारा कधी मिळतो का? जो भेटतो तो फक्त समजावून सांगून निघून जातो. राग वाईट असतो, पण गरज असेल तेव्हा दाखवायलाच हवा, नाही तर चुकीचे करणाऱ्याला हे कधी जाणवणारच नाही की तो चुकीचं करतो आहे आणि मग तो नेहमीच तुमच्याशी तसाच वागेल. आयुष्यात खूप चुका झाल्या, पण माणसे ओळखण्यात झालेल्या चुकांचा तोटा सर्वात मोठा ठरला. दाखवलेली खोटी नाती आणि खोटी वागणूक ठेवण्यापेक्षा सत्य सांगून शत्रू निर्माण करणं चांगलं. मित्रांनो, जेव्हा नाती रडवायला लागतात तेव्हा दुर्लक्ष करायला शिका, आयुष्य सोपं होईल. असे म्हणतात, कोणाचा जास्त विचार केला तर ते स्वप्नात येतात, मग जास्त प्रेम केल्यावर ते आयुष्यात का येत नाहीत. मित्रांनो, योग्य दिशा आणि योग्य वेळेचे ज्ञान नसेल तर उगवता सूर्यही मावळताना वाटतो. प्रशंसा कितीही करा, पण अपमान मात्र विचारपूर्वक करा, कारण अपमान ही अशी गोष्ट आहे जी लोक सुडाने परत चुकवतात. फक्त 2 गोष्टींमुळेच माणूस सर्व नाती गमावतो, एक गैरसमज आणि दुसरा अहंकार. तिरस्कार करण्यात काहीही ठेवलेलं नाही. प्रेमाने आणि आनंदाने जीवन जगायला शिका, कारण हे जग ना आपलं घर आहे ना आपलं अंतिम ठिकाण आहे. लक्षात ठेवा, दुसरी संधी फक्त गोष्टींमध्येच मिळते, आयुष्यात मिळत नाही. चांगला विचार करा, लोक आपोआप चांगले वाटायला लागतील. चांगली वृत्ती ठेवा, कामे आपोआप सुधारतील. परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण त्याचे निर्णय आपल्यापेक्षा अनेक पटींनी चांगले असतात. तुमचा विश्वास असेल तर माझ्या परमेश्वरावर विश्वास आहे असं टाईप करा. आणि प्रेमळ भक्तांनो, आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.